तर नमस्कार मित्रांनो, मी धनंजय बिरमळे स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आमच्या भावई मंदिरात आज खेळ पैठणीचा ह्यो महिलांचो कार्यक्रम होता असा. त्यासाठी आमचे तेंडोलीचे उमेश परब भाऊजी हे येऊन महिलांचो खेळ घेतले आहेत. तर आम्ही आता डायरेक्ट मंदिरात जातो, त्यानंतर तुमका मी खेळ दाखवते. चला. सन्मान्य चंद्रकांत बिरमोळे यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाचं उद्घाटन होते. सन्मान्य नागेश भैर यांना विनंती आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. सन्मान्य मधुकर आहेत, सन्मान्य प्रकाश आहेत, सन्मान्य उमेश आहेत यांनाही विनंती आपण दीप प्रज्वलित करावा. सन्मान्य यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विजेत्या म्हणजे 4 आणि 5 नंबरला 2 साड्या आहेत. कोणत्याही बक्षीस गावाला तुमच्या ठेवली आणि आणखी 2 बक्षीस म्हणजे ज्या वहिनी 6 आणि 7 क्रमांकावर राहतील त्यांच्यासाठी सुद्धा 2 बक्षीस आहेत. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या आयोजकांसाठी त्यांनी एवढ्या लागून आमचा खर्च करून बक्षिसांचा खर्च करून हा कार्यक्रम फक्त आणि फक्त तुमच्यासाठी इथे गाडी ठेवलेला आहे. पटकन ज्या ज्या वहिनी माझ्याबरोबर खेळू इच्छितात तरी पटकन ते यायचंय. फक्त लहान मुलांना तिथे ठेवणं, लहान मुलांमध्ये आणलं आपापली लहान मुलं या पटकन 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 या. महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज, 14व्या 64 अधिपती गणपती गजानन, ग्रामदैवत श्री भावई आणि लिंगेश्वर, त्याचप्रमाणे अक्कलकोट निवासी आमचं श्रद्धास्थान, जवळपास सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेले स्वामी समर्थ, या सर्वांचा आशीर्वाद घेऊन, या ठिकाणच्या स्थलदेवतेचा आशीर्वाद घेऊन मी उमेश परब पुरा आपल्यासाठी घेऊन आलोय. श्रीदेवी भावई रामनाथ मुसली मित्रमंडळ आयोजित कार्यक्रम होम मिनिस्टर महिलांच्या आवडीचा खेळ पैठणीचा. आता एक गाणं लागेल, त्याच्यात डबल अशी तुम्ही राऊंड करा आणि एकदा फिरून घ्या फक्त नुसतं. काय वाजवा डान्स म्हणजे यायला पाहिजे. आता या ठिकाणी एक गाणं लागेल, सगळ्यांना त्या गाण्यावर जसा जमेल तसा डान्स करायचा आहे. जमेल तसा जरा हात हलवा. अजिबात प्रयत्न न करणार 10 वहिनी या गावातून बाद जातील. बघा वरातील सुद्धा तुम्ही यांना नाचताना बघितलं नसेल.
चांगलं ती बघूया असं काही नव्हतं. तुम्ही जरा नाचायला पाहिजे म्हणून सांगितलं होतं. मी कोणालाही या राऊंडमध्ये बाहेर काढणार नाहीये. आता ऍक्च्युअल गेम सुरू होणार. गेम नंतर मात्र सगळ्यांना एक दोन मिनिटाच्या बाहेर काढा. सगळ्यांचं माझ्या कार्यक्रमात स्वागत आहे. सुरुवात आवडली असेल तर एकदा माझ्यासाठी होता काढा. चला आता पहिला गेम सुरू करतोय. जरा टेबल लावा माझ्यासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 समजा बाकीच्या जरा बाजूला बघू. या ठिकाणी तुम्हाला 10,000 ग्लास दिले जातील. प्रत्येकाने मोजून घ्यायचे आहेत. मोजलेले आहेतच पण मोजून घ्यायचे आहे. 10,000 ग्लास तुम्हाला 1 2 3 महिन्याचं दाखवलं जायचं. सांगा तेवढा वेळ होईल आपला. 1 2 3 म्हटल्यानंतर अगदी साधा सोपा गेम आहे. त्याचा मनोरा करायचा आहे. खाली 4 त्याच्यानंतर 3 त्याच्यानंतर 2 आणि वरती 1 समजलं. एक मी तुम्हाला करून दाखवेल. अगदी साधा सोपा गेम आहे आणि तो मनोरा आणि तो मनोरा झाल्यानंतर लगेच मी तिथे उभा आहे तिथे यायचं आहे मागे. ज्या वहिनी या ग्रुप मधल्या ज्या शेवटच्या 2 वहिनी शेवटीपर्यंत राहतील त्यांचा मनोरा होणार नाही किंवा चुकेल ते त्या वहिनी 2 या राऊंड मधून बाद होतील. 8 वहिनी या राऊंड मधून पुढील राऊंड मध्ये जातील. समजलं. आता बघा मी मनोरा बरोबर या ठिकाणी लास्ट राऊंडला ते ठेवलं पाहिजे तुम्हाला. कारण एक ग्लास डबल केला आतमध्ये तर तुमचा मनोरा चुकणार. मनोरा चुकताप्रमाणे खाली 4 त्याच्यानंतर 3 एकामेकाला हलवू नका. फक्त 2 आणि 1 असा मनोरा तयार होईल. प्रत्येकाचा मनोरा तयार झाला पाहिजे. 1 2 3 म्हटल्यानंतर मनोरा लावायचा आहे. मनोरा पूर्ण झाल्याशिवाय मागे यायचं. मनोरा पूर्ण झाल्याबरोबर मागे यायचे. शेवटी राहणाऱ्या 2 वहिनी या राऊंड मधून बाद झाल्या. आणि आताही मी खरोखर सांगतोय 2 वहिनी बाद होणार. आणि एवढा मोठा गेम आहे. एवढा मोठा क्राऊड आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर मनोरा लावायला चालू करते. खाली 4 नंतर 3 नंतर 2 नंतर 1 पहिलाच गेम आहे. त्याला चौथी होते फक्त याच्यानंतर गेम फाट होते. 1 2 3 चला 4 3 2 1 ज्यांचा होईल आपल्याला मागे जायचं आहे. 4 3 2 1 ज्यांचा होईल त्यांनी पटकन मागे. दोन काही तुम्हाला उशीर झालाय. तुम्ही दोघे या राऊंडमधून बाद होत आहे. 1 मिनिट पुढच्या फेज दिलेल्या वहिनी माझ्याकडे टोकन घ्यायचे आहे. बाहेर जातात ते टोकन घ्या. पुढच्या राऊंड खेळायला प्रत्येकाकडे टोकन पाहिजे. टोकन नसेल तर एंट्री मिळणार नाही गेममध्ये. ते सापड ठेवायचं आहे. पुढच्या गेमच्या वेळी मागे. चला पटकन पुढच्या 10 वहिनी या कोणतरी चला पटकन जा. पटकन 10 वहिनी आणि 4 नंतर 3 नंतर 2 नंतर 1 तुमचं काही लागत नाही. यांचं पण काही लागत नाही. तुम्ही दोघी या राऊंड काय जात आहे. त्याला पुढच्या 4 होता पटकन एक 2 3 4 5 6 7 आणि 8 पुढच्या नावाने पटकन करा. 1 2 3 आणि 4 नंतर 3 नंतर 2 नंतर 1 1
3 आणि त्यानंतर 3 नंतर 2 नंबर दुसरा गेम याही पेक्षा मजेचे आणि त्यानंतर जो चौथा गेम असेल त्या गेम मध्ये तुम्ही या ठिकाणी हसून हसून नाही जोडला तर इथेच कार्यक्रम सोडून मी घरी जाणार. चौथ्या गेम मध्ये लक्षात ठेवा. 10 वहिनी आपण पटकन 10 वहिनी 10 जणी या करूया पटकन. चला दुसरा गेम याला एक टीम आहे आणि हा टीम तुमच्या डोक्यामध्ये लावून घ्या. अजून एक कोणतरी या, अजून एक पटकन या. बॉटल जरा सरकवा बॉटल. डोक्यात लावून घ्या. पेन लावा डोक्यात. पेन खेळ लावतात डोक्यात. काय काय आयरन मोठी काय ती या पुराणा भाट्याचा धंदा करतो हे ती मोठी घरीचं सांगायला उलटा बरी मागण्याने एवढे भागतात. काय हे बाई मी नका माझ्या सुद्धा 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे घ्यायचे आहेत. दोन्ही हात मागे घ्यायचे आहेत आणि पेन बॉटल मध्ये हळू सोडायचं आहे. पेन बॉटल मध्ये हळू सोडायचं आहे. ज्यांचं पेन बॉटल मध्ये जाईल जरा पटकन मागे त्या पहिल्या 8 वहिनी पुढच्या फेरीसाठी क्वार्टर ठरतील. 2 वहिनीच्या शेवटी राहतील त्या या राऊंड मधून बाद जातील. गेम समजला सगळ्यांना. दोन्ही हात मागे घ्यायचे आहेत आणि डोक्याला हलवून हलवून पेन असं आतमध्ये बॉटलमध्ये घालायचं आहे. पेन ज्यावेळी बॉटलमध्ये जाईल त्या बॉटल उचलायची आणि मागे जायचं आहे. समजलं 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 समजलं. आता तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू नका. आता एक काम करा. मागे बघा सगळ्यांनी फिरा आणि मी 1 2 3 म्हटलं की चालू करायचंय. नाहीतर ती ना बरोबर नेहमी सर्वांना तुम्ही उशिरा होणाऱ्या 2 महिने पहिल्या 8 ज्यांचं पेन बॉटलमध्ये जाईल त्या महिने पुढच्या गेमसाठी मात्र ठरतील. दुसरा गेम सुरू होतो. एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. 1 2 3 सुरू कार्यक्रम किती मजा येणार तुला
तुम्ही दोघे थांबायचे. पेन आणि आपलं पिन करण्याचे ठेवा. 8 2 3 4 पुढच्या दोघांनी या पटकन चला. हात मागे सुरू. अरे वा 1 2 मस्त छान. 3 अरे वा 4 आता तुम्हाला काय करायचं आहे बघा. काय करायचं बघा. एका एकाने आकडे म्हणायचे आहे. तू 1 म्हटलास की तू 2 म्हणायचं आहे. एकाने मराठी म्हणायचं आहे, एकाने इंग्रजी म्हणायचं आहे. तू 2 म्हटलं की तू 3 म्हणायचं आहे. तू 4 म्हणायचं आहे. तू 5 म्हणायचं आहे. तू 6 म्हणायचं आहे. एकाने इंग्रजी म्हटल्यानंतर पुढच्याने मराठी आकडा म्हणायचा आहे. समजलं 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 ना. एकाने इंग्रजी आकडा म्हटल्यानंतर दुसऱ्याने मराठी आकडा म्हणायचा आहे. त्याच्या पुढे परत 1 2 3 चालू होईल. जो चुकेल त्याने समजला बसायचो या राऊंडमधून बाद होईल. समजलं. जो चुकेल तो या राऊंडमधून बाद होईल. एक आपण ट्रायल घेऊया फक्त. ट्रायल ही ट्रायल आहे. याच्यातून बाद होणार. ट्रायल घेऊया. तुम्हाला एक सुरू करतोय. 1 म्हणायचं तू 2 म्हणायचं असं चालू करायचं. इकडनं म्हण. एक म्हण. तीन आता तू एकदा तू 1 बरोबर. तू 1 म्हण. एक म्हण. 1 म्हण. एक म्हण.
ओके ठीक आहे मग आता राहिले जरा जवळ या पटकन. एक शेवटच्या गाण्याला 10 मुलांना बक्षीस मिळणार आहे. शेवटच्या गाण्याला 10 मुलांना बक्षीस आणि त्या 10 मुलांना एक गेम होईल. असा मजेशीर गेम असेल ना ज्याचं नाव ते वन पण भाई वन एक मिनिट सुट्टा तू एक ना एक कोणतरी बाहेर जाणार आहे. एक म्हण 10 मुलांनी मागे सरका. 10 मुलांनी मागे सरका. आता ह्यांचा खरा गेम चालू होणार आहे. जरा पुढे या रेषेकडे अंतर ठेवा. तुम्हाला एक ती पत्रावर दिली आहे तुमच्या हातात असेल. मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्हाला स्वतःभोवती फिरायचं आहे आणि मी ज्यावेळी स्टॉप म्हणेन त्यावेळी तुम्हाला त्या पत्रावर हलक्यापैकी त्याच्यावर बोलायचं आहे. मी 1 2 3 म्हटलं ना तुम्ही राहुल म्हणणार 10 किलो पत्रावर टाकल्याने आपल्या भोवती फिरायचं आहे आणि मी थांबा म्हटल्यावर जे गाणीच्या वरती याच्यावर उभं राहायचा प्रयत्न करायचा आहे. समजलं? एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला इथे काढण्याचे. जरा 1 2 3 ठेव खाली आणि उभं राहायचं. हा ओके ठेव. इतक्या सोप्या नाही का जरा काय ठेवा एकाकडे कापड टाकायचं. हा चला
सुरू 1 2 3 आपल्या बोल फिरायच्या निघाल्यापर्यंत चला सुरू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ठेवा खाली चौकू पट्टी उभे राहा तू थांबा तुला बक्षीस देणार आहे का पुन्हा आता घ्या पुन्हा आता घ्या जरा फाट फिरायचं आता उद्या काढून काय जरा बाय 1 2 3 5 4 5 6 7 8 9 10 11 12 फाट थांबायचं नाही 13 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ठेवा खाली राहू दे शेवटचे 10 पर्यंत माहित आहेत ना शेवटचे 10 पर्यंत माहित आहेत ना ओके ठीक आहे तुम्ही सांगा तुम्हाला बसून मिळणार आहे जाऊन जर झाले त्याला बसून नंतर देणार लगेच देऊन टाका मुलांना बसून चला पटकन 1 2 5 6 3 1 5 5 4 5 5 5 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 मुलांची गंमत झाली सगळ्यांना बक्षीस मिळतंय जोरदार काय सगळ्या मुलांसाठी कोणाकडे त्या तुमच्या माणसाने ओके ठीक आहे ये बरोबर मध्ये चला पटकन आता तुमच्या सेनाबंदीसाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता चला या पटापट
शेवटच्या 2 वहिनी का होती बघायच्या त्या. तुम्हाला जरा संशय जरा किंचित तुमची मोठी बॉटल ही कुठे भरली आहे काय भरली आहे चला 1 2 3 4 5 6 बस मोठी बॉटल भरली पूर्ण भरली पाहिजे वर चालली अर्धवट यायचं नाहीये पूर्ण भरल्यानंतर कालवून उभारायचंय तुमची वेळ सुरू होते 1 2 3 काय पटापट 7 ते 8 राऊंड होती
इकडचा 1 नंबर आणि इकडची 3 नंबर. इकडचा 1 नंबर वहिनी पुढे या, इकडची 3 नंबर वहिनी पुढे या. एक जोडी झालेली आहे आपल्याकडे. इथे या, एकत्र राहा तुम्ही, एकत्र राहा. इकडचा 1 नंबर, इकडची 2 नंबर. 2 नंबर. इकडची 1 नंबर वहिनी, इकडच्या 2 नंबर वहिनी पुढे या. जोडी इथे राहा. 1 नंबर वहिनी, 3 नंबर वहिनी. इथे जोडी करा तुमची आणि तुमची एक जोडी. गेम तुम्हाला काहीतरी टास्क सांगायचे करायचं आहे. त्यात चांगला टास्क करायला वहिनी डायरेक्ट पुढे जातील आणि राहिलेल्या 4 वहिनी जवळजवळ या राऊंडमधून बाहेर गेलेल्या असतील. पण तुम्हाला जे मी नशिबाची फेरी म्हणून संधी देतोय, त्या 4 वहिनींना एक चिठ्ठी करायची आहे. त्या चिठ्ठीत 2 इन असतील आणि 2 आऊट असतील. ज्यांच्या नशिबात आऊट येतील त्या वहिनी बाहेर जातील. म्हणजे बघा, तुम्ही परफॉर्मन्स कमी केला तर ऑलरेडी तुम्ही हरण्यासारखेच आहात. तरी सुद्धा तुम्हाला नशिबाची फेरी देऊन मी परत आणण्याचा प्रयत्न करीन. नशिबाच्या फेरीत जर तुम्हाला चान्स मिळाला तर मिळाला. 8 जणीकडे बघायला मला टोकन द्यायचं माझ्याकडे 2 तरी टोकन द्या. जोडी आपापली तशी ठेवा घेतात. आता मी 4 जोड्यांना एक एक छोटा एका ओळीचा डायलॉग सांगेन. एका ओळीचा तो त्यांनी न चुकता 10 वेळा म्हणायचा आहे. जेवढ्या वेळा चुकतील जास्त तरी दोघींना सेम सांगणार. दोघीतल्या ज्या वैकी जास्त चुकतील त्या डेंजर झोन मध्ये असतील त्या चिठ्ठी काढतील आणि ज्या कमी चुकतील त्या डायरेक्ट पुढच्या फेरीत जातील. तुमच्यासाठी पहिला डायलॉग आहे, अगदी सहज सोपा देतोय. पहिला डायलॉग आहे तुमच्या दोघींसाठी यायचा. तुम्ही आधी म्हणा, नंतर तुम्ही म्हणा. बरोबर म्हणणार 10 वेळा म्हणायचा. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. हे वाक्य फिट म्हणायचं 10 वेळा. जेवढ्या वेळा चुका तेवढा चला. 1 मिनिट. दुसरा माईक आहे, दुसरा माईक आहे. बाकीच्याने पण मला बघतो. थांबून नाही. डाळ जरा असं फाट म्हणायचंय. एक तुकडं चला पुढे. फाट फाट. 2 तुकडे पुढे. ओके ठीक आहे. 4 वेळा वहिनी चुकलेल्या आहेत. सगळ्यांच्या समोर 4 वेळा वहिनी चुकलेल्या आहेत. ज्या वहिनीला 5 वेळा चुकल्या तर तुम्ही पुढे जाणार. त्यापेक्षा कमी झाल्या तर या पुढे जाणार. म्हणा पटकन. तोच डायलॉग आहे. डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा जाड दळा. ओके ठीक आहे. यावरती 3 वेळा चुकल्या, यावरती 4 वेळा चुकल्या. तुम्ही जरा बाजूला थांबा. बाजूला थांबा. तुम्ही इकडे या. हे टोकन घ्या. तुमच्या घरी तुम्ही जाताय. तुमच्याकडे दुसरा डायलॉग देतो. तुम्ही जर थांबा. तुम्ही थांबा इथे. तुम्हाला चिठ्ठी काढायची आहे. दुसरा डायलॉग आहे तुमच्यासाठी. फास्ट म्हणायचं आहे 10 वेळा. काळा गोळा गोरा गोळा. काळा गोरा गोरा गोरा. घोडा नाही गोळा. काळा गोळा गोरा गोळा. गोळा गोळा. काळा गोरा गोरा गोरा. काळा गोरा गोरा गोरा. काळा गोरा. गोळा नाही. गोरा गोरा. काळा गोळा नाही. गोळा. काळा गोरा गोरा गोरा. काळा गोरा. काळा गोळा गोरा गोळा. काळा गोरा गोरा गोरा. गोरा. काळा गोरा गोरा गोरा. काळा गोरा गोरा गोरा. काळा गोरा गोरा गोरा. बस 4 वेळा पहिल्या तुमच्या त्यानंतर म्हटलेले म्हणा तुम्ही. तोच डायलॉग आहे. काळा गोळा गोळा गोळा. काळा गोळा
गोरा गोळा काळा गोरा तिकडे बघा तिकडे बघा माझ्याकडे बघा. काळा गोरा 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 काळा गोरा 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 काळा गोरा गाडा काळा गोरा 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 काळा गोरा 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 काळा गोरा 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 काळा गोरा पाच वेळा गरीब तुम्ही तुमच्याकडे जरा सांगा तुमच्यासाठी तर काही त्यांच्याकडे रोड रोलर लोड रोलर रोड रोलर रस्त्यात असतो तो रोड रोलर आणि लोड रोलर परत लोड रोलर म्हणायचं लोड रोड काय म्हणायचं रोड रोलर रोड रोलर लोड रोलर रोड रोलर लोड लोरर रोड रोलर लोड रोलर रोड लोरर लोड लोरर पहिला रोड रोलर त्याचा लोड रोलर बरोबर म्हटलंय बघा तुम्हाला 5 वेळा म्हणावं लागेल 5 वेळा आणि पुढचे 5 वेळा तुम्हाला बरोबर म्हणावं लागतील ओके ठीक आहे हा आता पहिले समजा पुढे गेलं तुम्ही जर एक मिनिट तुमच्याकडे राहायला कॉम्प्लीट होणार कच्चा पापड द्या कच्चा पापड पाच मध्ये तुम्हाला 9 वेळा बरोबर म्हणावं लागेल त्याचा आपण पक्का जवळ गेला म्हणा ठीक आहे तुम्ही 3 वेळा म्हणता ज्यावेळी 2 वेळा सांगितले तर यामध्ये पुढच्या पिढीला तुम्ही एक चिठ्ठी काढायची 2 चिठ्ठ्या इन आहेत 2 आऊट आहेत डेंजर जोनमध्ये थोड्या चिठ्ठ्या काढायचे 2 इन आहेत 2 आऊट आहेत त्यांना आऊट चिठ्ठ्या या कामातून बाहेर जायचं
इकडचा 1 नंबर, इकडची 2 नंबर या पुढे जोडी बरोबर आहे तुम्ही उभे. इकडची 1 नंबर, इकडची 1 नंबर या. इकडची 1 नंबर, इकडची 4 नंबर या. म्हणजे लास्ट या, लास्ट आणि तुम्ही इथे चला. हा आता या इथे समोर या. तुमच्यासाठी एक वेगळा आहे, कारण आपण सांगितलं होतं पहिल्या गेम मध्ये मजा आली ना सगळ्यांना. हा आता ओरडा फक्त तिला हात लावायचा नाहीये समोरचीला. तुम्ही ठरवायचं आहे गप्प कोण राहणार आणि हसवणार कोण. यापुढे एक जोडी यापुढे काय ठरवलं तुमचं. गप्प कोण राहतंय. तुम्ही गप्प राहणार, हसणार नाही अजिबात. हसणार तर फेल. लक्षात घ्या. तुम्ही यांना काही पण हसवायचं आहे, नाचा पिता वाकडे तिकडे काही करत नाही. हसावं लक्षात घ्या. ही हसली तर तुम्ही पुढे जाताला, ही हसली नाही तर तुम्ही हसणार. एका हसवतं एका हसवायचं नाही, फक्त अंगाला द्यायचं नाही त्या. हा गप्पाची असा अंगाला द्यायचं नाही. काही तुम्ही त्याची अगदी गप्प राहायचं. तुम्ही हसणार तर बसणार. तुम्ही हसणार तर नाही राहणार. चला प्रयत्न करा, चालू करा. काय हसवा कायम असं नाचबी चांगली कायम करा असं असा मी फक्त पटकन पटापट नाही दोघांना काय काढणार. टायमिंग लावलेलं आहे 1 मिनिटाच्या आत बघायचं आहे. हा इथं काय असती तर तुम्ही बाहेर काढा. आणि भुकडी एक मिनिट लावलेलं आहे का. काहीतरी सांगतो की का असं अभ्यास दाखव. बोल काय सांगते का हसव. नाही तो तिथं काय बघा पाहिजे नाही काय नाही तर काय करतो आता तिकडे काय आपणच असता. जमलाच नाही जमते पण थोडी झाली मिळवली. आता पुढचे मग कसे एक करतो रे मजा. 5 4 3 2 1 स्टॉप. थांबा वहिनी एकदा जोरदार या वहिनीसाठी बघा कशा उभ्या राहिला. फुटबॉल मारता बघा घेतात कशा उभ्या राहिला. तुम्ही पुढच्या घरी जाता करू. हा आगात जायचा नाही फक्त बोल. काय बोलायचं काय बोल. भांडण मिळालं तरी चालतं. काय चाललं काय काय विचारायचं बिंदास. बोला बोला बोला. फुगडी कुणी म्हणतात तरी येते हसतं नाही मग. फुगडी मध्ये काय म्हणा पटकन 1 मिनिट ना. अजून काय बोल मी काय पटापट पटापट हातामुळी बोल बोल काहीतरी बोल काही बोल पटापट. या महिने अगदी स्थिर राहिल्या. अजिबात आपल्या नाही पुढच्या राऊंड मध्ये तुम्ही जर इथे थांबा. तुमच्या काय ठरलंय तुम्ही शांत राहणार. तुम्ही मस्त मजा करा. चार तीन
ओके ठीक आहे सुरू प्रयत्न केला हसवायचं बघा यामध्ये बघितली ना कुठे गेलं त्याने छान केलं तसं काय करायचं पटापट लहान मुली म्हणजे साधारण मोठ्या मुलीला गेम करा किती मुली जरा इकडे पडणाऱ्या काही करा सुरू झालेली आहे आता किती बघा किती छान केलं तसं काहीतरी करते हसली पाहिजे नाही तर काय तुम्ही काही नाही बघा की अजून काहीतरी बोला नाही काहीतरी आवाज दिवस काढा वेगळे असे तेवढे बदल करून दाखवायचे ना मस्तपैकी बघा त्यांनी बघा काय भारी ऍक्टिंग केली त्यावेळी 5 4 3 2 1 स्टॉप चला तर सीट्या काढून घ्या वैकी तुम्ही पुढच्या राऊंडला जाता मस्तपैकी तुम्ही गप्पा आणि 1 मिनिटात पहिल्यांदा मोठ्याने हसायचंय तसं जमेल तसं मोठ्याने हसायचंय ज्या वैकी सगळ्यात चांगल्या असतील त्या 4 वैकी डायरेक्ट पुढे जातील आणि त्यांच्या कमी प्रयत्न करणाऱ्या 4 वैकी त्यांच्या जन्माला जाऊन चिठ्ठी काढतील सुरुवात करतोय मी आधी असता या तुम्ही तुमच्या मदत मोठ्याने असायचं आहे अगदी प्रेक्षकात जाऊन हसला तरी चालेल प्रेक्षकांबरोबर सुद्धा मजा केली तरी चालेल धावून हसणारे केला तरी चालेल ओके चला आता तुम्ही तुमच्यापासून चालू करा कोणाकडे हसं करा कोणाकडे तर मोठ्या साहेब कमी आपण दुसरं या प्रेक्षकांचे काळाचे जास्त वाटत तुमच्या एक सुद्धा सुरुवात केल्या एक होती सुरू मोठे काय
दाखव दोघे जणी आहे यावर पुढे एक मिनिट पण असायचं आणि बघून चला मुलींसाठी गेम सुरू करतो बघा सगळ्यांचं झालं मुलींचं लहान मुलांचं झालं जेंट्स पण आहेत का खेळणार होय ना तुमच्यासाठी हा गेम लगेच नंतर आपण खायला मुलींसाठी गेम असं आहे 1 2 3 म्हटलं गाणं लागेल तुम्हाला राऊंड मध्ये फिरावं असं फिरायचं आहे आणि ज्यावेळी मी सांगेन त्यावेळी दुसऱ्याचा फुगा फोडायचा आहे पायाने आपला फुगा वाचवायचा आहे दुसऱ्याचा फुगा फोडायचा आहे आणि ज्याचा फुगा फुटेल तरी बाहेर जायचं आहे ज्याचा फुगा फुटेल तरी बाहेर जायचं आहे तरी दुसऱ्याचा फुगा फोडायचा नाही नंतर समजलं आपला फुगा फोडण्याचं बाहेर जायचं आहे मध्ये थांबायचं नाही तर तुम्ही राऊंड मध्ये आणखी सांगितल्यानंतर फुगे फोडायचे लोक फुगे फोडायचं काही आणणार होते मजा करा डान्स बी तसं तर काही डान्स केलं करा मग फटाफट काही राऊंड करा लाल आपल्याला आपण पडू नका आपला तर बाहेर आपला आपण पडला तरी बाहेर कोणत्याही क्षणी मी सांगेन फुगे फोडा म्हणून दुसऱ्याचा फुगा फोडायचा आहे आपला फुगा वाचवायचा आहे तर अंतर ठेवा लांब अंतर ठेवा पटकन फुटणार का म्हणायचे फुगे मी कधीही सांगणार आहे त्याला फोडा फुगे दुसऱ्याचे हा ज्यांच्या फुगे फुटलेले आहेत ज्यांच्या फुगे फुटलेले आहेत ज्यांच्या फुगे फुटलेले आहेत 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 फुगे फुगे फुटलेले काय फुगे फुटलेले काय एक मिनिट थांबा बोलू नका थांबा बोलू नका मजा येते की नाही चला सुरू फोडा ज्याच्या पुढे काय द्यायचं खूप आणलं तुझं काय होता सुट्टा करतो बऱ्याच आणणार व्यवस्थित काय काय आपल्याच फिरायचंय जरा मजा करा आपल्याच फिरायचंय बाहेर पण गेलं तर पड़ा हा लाईनच्या बाहेर जायचं नाही
हा ओके ठीक आहे थांबा या दोघांना बाहेर आलो चला पटकन सुरू चला फडा चालू करा फडायचे फटाफट या लाईनच्या बाहेर आलो हा फडा हा बोले मैं बाहेर आओ चला तीन राहिले चला फटाफट तीन फटाफट लांब आहे जवळ येत आहे नाही पडलं तर आणखी जवळ येणार आहे तुम्हाला मी नाही पडलं तर आणखी जवळ येणार थांबा या चौकोनात या 3 जण चौकोनाच्या बाहेर आहोत सुरू फोडायचं बाहेर आहोत फोडायचं चला फटाफट दुसऱ्याचा फुगा फोडायचा आहे डोळ्यात काय घालायचं नाहीये आणि हा फुगा फोडताना फुगा प्रगटच्या मागे लपवायचं नाहीये फक्त ज्यांचा फुगा फुटेल त्यांनी स्वतः म्हणून बाहेर जायचं आहे परत दुसऱ्याचा फुगा फोडायचा नाही अबू जरा मागे त्यानंतर असलेली बक्षीस आहे आपल्याकडे 7 शेवटच्या 7 वहिनी या फुग्यात राहतील त्या 7 बक्षिसांचे मानकरी ठरतील त्यापैकी अजून 2 बाद होतील त्यांना उत्तेजनाचं बक्षीस मिळेल आणि ज्या 5 वहिनी राहतील त्यांच्यात होईल एक फायनल या गेम मधूनच आपल्याला फायनलचे 5 स्पर्धक मिळणार आहे राऊंड फिरा जरा थोडा वेळ एक गाणं लागेल डान्स करा मजा करा स्टिक द्यायचं आहे तुम्हाला सगळ्यांना स्टिक द्या पटापट ठीक आहे आपल्या प्रत्येकाने आता ठीक आहे पीक मिळालं सगळ्यांना कोणाला पीक हवी असेल तर माझ्याकडे लगेच लागून घ्या आणि मी थांबा म्हटल्यानंतर थांबायचे थांबल्यानंतर जो फुगा फोडेल तो बाद होईल बघा थांबा म्हटल्यानंतर थांबा
राऊंड करा. कधी मी सांगणार गाडी लावा. आता काय पहिल्यांदा काय तुम्हाला वेळेची नाहीये किंवा हे नाहीये. इथे तुम्ही कुठे घेऊ शकता. एका वेळी डोळ्यात चालू लक्ष द्या. नंतर तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे लगेच डोळ्यात चालू करायचं आहे. आणि मी त्यावेळी म्हणेन थांबा त्यावेळी थांबायचं आहे. आणि त्यांचा फक्त कुठे तरी बाहेर जायचं आहे आपल्या आपण प्रामाणिकपणे. अंतर ठेवा, अंतर ठेवा. काही जरा आवाज बघा. ओके चला 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 फटाफट करा. मजा सोडून जाऊ नका बघा. चला थोडा पुढे दुसऱ्याचे पहिली तुम्ही जरा या. ते याला एक जरा या वहिनीला एक फुगा द्या. त्यांचं कामा वाटल्यानंतर फुगल्या एक फुगा द्या या वहिनीला. या इथे या किती आहे फुगून एक दोन ठीक आहे ना तुमच्याकडे. ठीक आहे ना. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 जणी राहिलेले आहेत. याच्यातल्या 7 जणी राहिल्या. ती गेम थांबेल थोडा वेळ. चला सुरू. 4 जणांच्या पुढे कुठेतरी बाहेर थांबायचं. 4 जण बाहेर जायचे. 4 जणांच्या चला थोडा 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 आणि जी आपली देवळाच्या 25 चौकट आहे त्या चौकटीच्या बाहेर दोन्ही पाय केले की काय बघा तुम्ही. एक फुगा कुठला की थांबायचं आहे. 7 जणी फायनल साठी पात्र. चला सुरुवात आम्ही थोडा तुम्ही दोन होता नाताचा. लक्षात ठेवा फक्त या दोन्ही जणी 7 6 आणि 7 क्रमांक यांना बक्षीस मिळतंय. अजून मी थांबा म्हटलं तसं काय काय 1 2 3 4 5 फायनली 2 मिनिटं बसून घ्या. झाले संपलाय गेम संपलाय. 2 मिनिटं बसून घ्या. जेंट्स घ्या पटकन कोणती येणार ते काय 2 पटकन एक गेम घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अजून पुढे अजून पुढे या 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 या. अरे अजून एक चालू ये तरी नंबर इकडनं 1 नंबर इकडनं 2 नंबर. आम्हाला थोडं लक्षात इकडनं 2 नंबर इकडनं 1 नंबर. नको नको म्हणते तुमच्या जमाचा नाही. पाणी वळूचा उद्या
उचला 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 फक्त खाण्यावर येत नाही. बाकी असे या. या इकडे या, इकडे या, इकडे या. बहुत कमरेचं मानते. आपण आपले चालू ठेवा तुम्ही चालू ठेवा चालू ठेवा चालू ठेवा आता इकडे आतमध्ये या या चौकात या याच्या बाहेर जायचं नाही याच्या बाहेर लक्ष आहोत एका जागेवर उभं राहायचं नाही हा फिरत राहायचंय जागेवर उभं राहायचं नाही फिरत राहायचंय फिरत राहायचंय काय कसं वाटतं काय काय मजा येतं ना बघा तुला तुमचे भेटले एक कोणी जमले एखाद्या आता ऐकायला झाले नाही झाले तुम्ही ऐकायला ठीक आहे हो जाणते आता बघा यांच्यासाठी एक पाळणा लागेल लहान मुलांसाठी त्या पाळण्यावर एक झुलवून आपल्या लहान मुलांना एक पाळण्याला ओके नाही हॅलो माझ्या डोळीवरून ट्रेन सध्या तो रस्त्याला अडवू नको
1 2 3 म्हटलं लक्षात घ्या, डबल गेम आहे, लक्षात घ्या. फायनल आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर ही ग्लास एक एक करून खुर्चीवर आणून ठेवायचे. कशी ठेवा, पण खुर्चीवर ठेवायचे. कुठनं आहे ना, इथना घ्या, इथना घ्या, मधना घ्या, कुठना घ्या. 10 ग्लास तुम्हाला आणायचे. समजलं? एक एक आणून ठेवायचं आहे खुर्चीवर. खुर्चीच्या जवळ असं इथना इथना असं टाकायचं नाही, इथे येऊन खुर्चीवर ठेवायचं आहे. एका ते घालायचं आहे किंवा ठेवायचं आहे. आणि हे 10 ग्लास झाल्यानंतर तिथे जायचं आहे, रिंग बनवायची आहे. काय सांगतो गेलं तर लक्षात घ्या. तिथे जायचं आहे, रिंग बनवायची आहे आणि अख्खी रिंग घेतो. मामा ती रिंग खाली पिझ्झा जायचं आहे, रिंग पूर्ण करायची आहे. घट्ट पूर्ण रिंगवर इथे धावत यायचं आहे आणि रिंग आपल्या बॉडी घालून खुर्ची घालून खुर्चीवर बसायचं आहे. नुसता तर जिंकल्या आणि येऊन जर नाचत राहुला ती दुसरी बसली तर दुसरी जिंकली. ज्यावेळी रिंग घालून पहिल्या बसतील त्या असतील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या. सगळ्यांना समजलंय? गेम समजला? गेम समजला? 1 2 3 म्हटल्यानंतर हा एकाच्या घालून ठेवायचं. सगळ्यांनी ठेवा, एकाच्या घालून ठेवा. हा इथे एकाच्या घालून ठेवा. ती खाली पडली असते तर नंतर जरी चालेल ते पण एकाच्या घालून ठेवा. मी 1 2 3 म्हटल्यावर चालू करायचं आहे. बाय जरा थांबा. ओके, फायनल गेम. रांगणातून सुनीत रंगलेला जवळपास मला वाटतं 1 वाजतोय. 1 वाजेपर्यंत रंगलेला सामना. एवढी उपस्थिती शेवटच्या फायनलला. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी वाजवा. कारण या भागात आपल्याला पहिला गेम काही माहिती नव्हतं तुम्हाला पहिलेला कार्यक्रम काय असतो कसा असतो तरी सुद्धा कार्यक्रम माझ्या मते तर आतापर्यंत चांगला झाला. फायनलला बघूया काय होतंय. आजी 1 2 3 म्हटल्यावर एक एक करून 10 तास रिंग करायची आणि खुर्ची आम्ही बसायचं आहे खुर्चीवर. उभं राहायचं आहे, खुर्चीवर बसायचं. रिंग आपल्या बॉडीची खुर्ची जाणार. रिंग मोठी आहे तुमची. ओके ठीक आहे. चला एकदा 5ही महिन्यासाठी जोरदार टाळ्या. फायनल शेवटचा गेम. भाई बॅकग्राऊंड घ्या. 1 2 ओके ठीक आहे. कुठं आहे ना असं काय ना, आधी ही घ्या, आधी ती घ्या, आधी मतदान करा. काही प्रॉब्लेम 10 ग्लास रिंगकडे जायचंय. 1 2 3 सुरू. चला टाळ्या वाजवा. फायनल गेम आहे. रांगणात उठून भावई मंदिरात रंगलेला पहिलीचा कार्यक्रम या ठिकाणी संपतोय. बक्षीस समारंभ लगेचच होईल. 1 नंबर कोणाचा आला? 1 नंबर नाव घेतलात. नाव घेतलं फक्त 1 नंबर. 2 नंबर कोणाचा आला? 2 नंबर. 3 नंबर हे आले. 4 नंबर त्यावेळी मिळाले. 5 नंबर हे आले. जरा रिंग सोडून ठेवा पटकन. रिंग सोडा. त्यांचे मिस्टर वेगळे येते. शेवटच्या 5 महिने फायदा दिसला होता. त्यांच्या मित्र कोणी असतील त्यांनी इकडे यायचं. शेवटच्या 5 महिने मित्र असतील ते इकडे यायचं.
एक आले, दोन इले, तीन इले, दोघांचे तुम्ही जाता, चार इले, आता कोण ठेवले, कोणते ठेवले नाही ते त्यांनी आधी मोठं प्रसंग घेतला ओके ठीक आहे सर्व आता जरा फक्त आपण लहानपण जरा विसरून जाऊया कारण उशीर खूप झालाय मान्यवरांचे सर्वांचा आभार या ठिकाणी मानतो त्याचप्रमाणे मला या ठिकाणी कार्यक्रम करायला संधी दिली त्याबद्दल भावई श्री भावई मित्रमंडळाचे त्याचप्रमाणे माझे मेवणे आम्हाला आपल्याला काका म्हणतो मेवण्याचा काका तुमच्या इकडचे वामन गोळे यांनी मे मध्ये माझा एक कार्यक्रम बघितला धारामध्ये त्याचवेळी मला सांगितलं होतं भाऊजी नवरात्रीला आमच्याकडे कार्यक्रम करायचा चतुर्थीला तुम्हाला तारीख सांगतोय त्यावेळी त्यांनी मला सगळ्यांना नवरात्रीच्या शेवटच्या 1-2 दिवसात कार्यक्रम असेल म्हणून सांगितलं आणि त्यांच्यासाठी जवळजवळ मगाशी मी बोलताना बोललोय 1 आणि 2 तारखेचे 12 कार्यक्रम मी नाकारले सिंधुदुर्ग जिल्ह्यातले यांच्या एका तारखेसाठी फक्त तारीख कन्फर्म होती की त्यांनी मला एक 8-10 दिवसापूर्वी तारीख सांगितली त्यानंतर आता मी पुढचे कार्यक्रम घेतले नाही तर तुम्हा सर्वांचे गाववाल्यांचे आणि ज्यांनी मला या ठिकाणी कार्यक्रम करायची संधी दिली अशा या मंडळाचे आणि पूर्ण गावाचे या ठिकाणी सर्वांचा मी आभार मानतोय एक नवीन कार्यक्रम नवीन खेळ सगळ्यांना बघायला मिळाले तुम्ही सगळ्यांनी खूप सहकार्य केलं खरोखर असा महिला वर्ग आणि प्रेक्षक वर्ग क्वचित कुठेतरी बघायला मिळतोय एक वजराटमध्ये माझा मोठा कार्यक्रम झाला होता जवळजवळ 200 ते 250 बायका होत्या त्यानंतर असे 200 बायकांचे कार्यक्रम या ठिकाणी 50 महिलांची उपस्थिती असून सुद्धा जो काय प्रतिसाद तुम्ही दिलाय खरोखर तुमच्यासाठी हॅटसॉप एकच गोष्ट करण्यात नावं काय आता प्रत्येकाने सर मी घेणार नाही तुम्ही काय घेणार असाल तर घेऊ शकता फक्त बक्षीस कोण कोण देणार ते मला सांगा त्याप्रमाणे आपण शिकू 6 आणि 7 क्रमांक आपल्या या 2 महिन्यांना मिळाल्या जर पुढे वगैरे नाही 6वा 7वा क्रमांक कोणाचा असते त्याचे मला सांगा कविता आमच्याकडे गायत्री गोवेकर मॅडम विनंती करतोय 6 आणि 7 क्रमांक यांना या ठिकाणी बक्षीस द्यायचंय दोन्ही सदस्य आहेत विलास यांच्या हस्ते या ठिकाणी 6 आणि 7 क्रमांकाला बक्षीस म्हणजे एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी पहिली आपला 6वा क्रमांक 7व्या क्रमांकाला खेळात माझ्या सगळ्यांनीच केला एखादं उपकरण घेतलं तर बरोबर आणि जिंकण्याचं उपकरण केलं माझे नाव आधी सागर निसर्गाचे दान आपट्याचे पान निसर्गाचे दान आपट्याचे पान त्याला सोन्याचा मान सागर लावामुळे मला मिळाला सौभाग्याचा मान दुसऱ्या वेळी आपलं नाव सांगा पैठणीच्या साडीवर शोभून दिसते खुशी प्रसादरावांचे नाव येते छान 5 आणि 6 क्रमांक या ठिकाणी वितरित होतोय 6 आणि 7 क्रमांक 5वा क्रमांक मिळतोय श्रुती कदम ना मिस्टर काही तुम्ही नाही म्हणत होता तरी सुद्धा मी जबरदस्ती तुम्हाला इथे आणलं कार्यक्रमात त्यांनी सांगितलं होतं कोणतरी एक पक्षी त्या आणि दुसऱ्या एक कोणते होत्या एक हे होते ना काही तुमचं नशिबाच्या फेरी केलं तुम्ही तर कार्यक्रम कसा वाटला एक 2 थँक्यू तर या कार्यक्रमाची आमची संकल्पना अशी असते की या बिण्याच्या महिला कुठचाही कार्यक्रम असला जेव्हा तर आपला कामत असतात पुढे नाटक सुरू असतं मागे बिचाऱ्या भांडी घालत असतात त्यांच्याकडे माझं लक्ष नसतं त्यांना आपल्या वाडीत एक व्यासपीठ मिळावं कारण तुम्ही लहान मुलं आहे की दुसऱ्या वाडीमध्ये
ठिकाणी मिळत आहे. तर 5वा क्रमांक मिळतोय लक्ष्मी नारायण कदम मॅडम यांच्या हस्ते. कुठे या ना, तुम्ही पण या जरा पुढे या. कोथिंबीर बक्षीस घ्यायला या. कदम मॅडम विनंती करतोय त्यांनी श्रुती कदम यांना 5व्या क्रमांकाचं बक्षीस द्यायचंय. जोरदार टाळ्या श्रुती कदम यांच्यासाठी. वेगळं एक उघड देतात. नमस्कार. नाव घ्या सगळे झाले गोळा. नाव घ्या सगळे झाले गोळा. साईरावांचे नाव घेते, लाखो रुपये तोळा. पैठणी घालायला आहे मी हौशी. राजू रावांचे नाव घेते, होम मिस्टर गांधी. चौथा क्रमांक मिळतोय स्वराजी शिर्के वहिनीला. मिस्टर पुढे या फक्त उभे राहा. इतक्या तुमचं काही सांगणार नाही. पैठणीच्या साडीवर शोभून ते मोराची जोडी. समीर रावांमुळे आम्ही आयुष्याला जोडू. ओके ठीक आहे. इथे थांबा. बक्षीस काय कसं इथे थांबा. बघतो नका जरा साडे 8 घेऊन थांबा. इथेच थांबा. या वहिनीला बक्षीस नाव घ्या. या हो पटकन तुम्ही प्रदर्शन मांडला. वनिता कदम वहिनीला विनंती करतोय की त्यांनी स्वराली शिर्के यांना 4थ्या क्रमांकाचं बक्षीस द्यायचं. एक साडी कडे नंतर केला. तिसरा क्रमांक मिळतो पैठणी आरोही तुळसुलकर यांना बक्षीस देते. मिस्टर पटकन मराठे यांना विनंती करतोय त्यांनी या मुलींना बक्षीस द्यायचंय. जर 2 मिनिटं काही वहिनी वहिनी शंकराच्या थंडीवर बेल खायचे राखून अशी काय सरकारी कोणाचा या दुसरं नाही तर मी सांगते. दुसरं काय घ्यायचं सांगू. ओके मॅडम मी सांगते तसं म्हणायचं. वाटाण्याची केली भाजी. या पटकन या. मग नाही तर दुसरं तुम्ही घ्या. काय पुरा काय म्हणाले. या पटकन नाही तर दुसरं घ्या. नंतर नाही नंतर आता जेवढं पटकन या मी सांगते तुझं चांगलं सांग. जिजाऊच्या लेखी आम्ही भव्य आमचे रक्त आशिष रावांचे नाव घेते. मी शिवरायांची भक्त. पैसे मिळून त्यांना साडी जरा साडी आता त्याच्या बाहेर काढून द्या ना. समीर बघा. दुसऱ्या क्रमांकाची पैठणी मिळते. इकडे बघा. सुप्रिया झेंडे वहिनीना. माधुरी सावंत वहिनीला विनंती करतोय की त्यांना या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची पैठणीला जोरदार टाळ्या. दुसऱ्या क्रमांकाची पैठणी मंडळाकडे या ठिकाणी मिळते. इकडे बघा. हात लाव. सुप्रिया इकडे बघ. झेंडे मॅडम. ओके. वहिनी आपलं नाव आणि उखाणा. सुप्रिया प्रकाश झेंडे. छत्रपती शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने. प्रकाशरावांचे नाव घेते, प्रेमापेक्षा भक्तीने. धन्यवाद.
मानाची भावई पैठणी या ठिकाणी मिळते आहे. या गावातली पहिल्या पैठणीची मानकरी. यानंतर किती कार्यक्रम होतील, कोण ना कोण जिंकतील. कुठे आहे? हा, कोण ना कोण जिंकतील. पण कधी लक्षात येतं नाही यांची पहिली पैठणी ही जिंकली होती. म्हणून साधना गावडे वहिनीसाठी एकदा जोरदार काळा होऊन जाऊ द्या. आणि त्यांना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय. नूतन आहे सरपंच मॅडम नूतन आहे यांना विनंती करतोय. त्यांना साडी द्यायची आहे आणि प्रत्येकाने त्याच्या मित्रात बसले आहे तर खाण्यावर सगळ्यांनी खाण्यावर साडी लावायला आणि प्रत्येक ज्यांच्या मित्रावर बसले आहेत त्यांनी आपापल्या मित्राचा एकाला उचलून घ्यायचं आहे. या ठिकाणी छोट्या काळात जाण्यासाठी गणपती बाप्पा मंगलमूर्ती काय मेले त्याचबरोबर सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम या ठिकाणी बागेश्वरांनी आपली वक्तव्य या ठिकाणी येऊन स्वीकारायचे. त्यानंतर हा कार्यक्रम मालिकेत संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या ठिकाणी समस्त लातूर ग्रामस्थांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या कार्यक्रमामध्ये पुढ्या गावचे सुपुत्र सन्माननीय योगेश्वर त्यांना आपण भाऊजी म्हणतो 16 प्रो मॅक्स आम्हाला सांगते तर ऐकलंच नाही. या ठिकाणी सादर केला. त्याच्यामध्ये वेगवेगळे मजेशीर गेम असतील आवाज जरा कमी करा. आणि गेमच्या माध्यमातून उपस्थित सर्व महिलांना या ठिकाणी आनंद दिलेला आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये लहान मुलं असतील, पुरुष वर्ग असतील किंवा इतर मुली असतील आणि महिला वर्ग अगदी सगळ्यांना त्या ठिकाणी 3 तास मिळवलेला आहे. आणि कोणी या गावातील महिला हा कार्यक्रम टाकता घरी गेलेला नाही. तरी या कार्यक्रमाची मूळ पावती आहे. खरं तर याच्यासाठी एकदा जोरदार कार्यक्रम मी मनापासून सन्माननीय योगेश्वर यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदर कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतात. असेच कार्यक्रम आपण यापुढेही नव्हेत आणि आपल्या पुढील वर्षांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात की आमच्या मंदिरात खेळ पैठणीचा आहे. ह्या कार्यक्रमात उमेश परब यांनी किती मनोरंजन केलं नेता. तर त्यांचा नंबर जर तुमका हवे असा तर व्हिडिओच्या शेवटी त्यांचा कार्ड दिलेला असा मी. तुम्ही तिथे जाऊन तुम्ही त्यांचा नंबर बघू शकता. तर आजच्या पुरता एवढाच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका अशा नवीन व्हिडिओत. धन्यवाद.